मुलांनी असं काही करून ठेवलं की काय करावं काही कळत नाही. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन सध्या मुलांना स्कूल जे आहे ते कमी वेळ असतं, त्यामुळे त्यांना काहीतरी टिफिनमध्ये हलकं फुलकं खायचं असतं. पुलाव उपमा करण्यापेक्षा म्हटलं आता काहीतरी वेगळं करावं, तर आज मी करणार होते शेवया. तर फोडणीच्या शेवया मला करायच्या होत्या. छानपैकी कांदा, मिरची, लसूण, कोथिंबीर हे चिरून घेतलं आणि त्यानंतर शेंगदाणे घालून छानपैकी सगळं फोडणीला घातलं. त्याच्यामध्ये पास्ता मसाला घातला, जेणेकरून मुलाला त्यांची पास्त्याची चव येईल. आणि त्यानंतर पाणी घातलं, पाणी उकळू दिलं आणि पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये शेवया घातल्या. तोपर्यंत यांनी हा पराक्रम इथे केलेला होता. त्याला केसाला तेल लावायचं होतं आणि त्यांनी बऱ्यापैकी तेल डोक्याला लावलं होतं आणि ते त्याच्या टी शर्टवरती सुद्धा सांडलं. त्यानंतर तो हसला. असं हसल्यानंतर ओरडायचं की आणखी काहीतरी करायचं ते काही कळत नाही. मग ते झालं. त्यानंतर छानपैकी मुलांना दूध केलं होतं. दूध मुलांना प्यायला दिलं आणि त्यानंतर मग शेवया तयार झालेल्या होत्या. त्यानंतर तयार झालेल्या शेवया त्यांच्या टिफिनमध्ये घातल्या, जेणेकरून ते थोडा वेळ थंड होतील, कारण कढई थोडी जाड आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर वेळ अन्न गरम राहतं. म्हणून मग त्या टिफिनमध्ये काढून घेतल्या आणि टिफिन छान असे मोकळे हवेत ठेवले, कारण आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये गरमागरम टिफिन भरले की मग अन्न थोडं लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणून मग थोडं बाजूला ठेवलं आणि त्यानंतर मुलं स्कूलला गेले. मग देवपूजा केली. देवपूजेमध्ये सगळ्यात आधी गणपती बाप्पांना स्नान घातले, सगळ्या देवी देवतांना स्नान घातले आणि छान अशी आजची देवपूजा माझी झालेली होती. आता त्या देवपूजेचा सुद्धा वेगळा एक व्हिडिओ मी लवकरच शेअर करेल. तर त्याआधी आता सगळ्या देवांना मी स्नान घालून घेतले. सगळ्यात आधी सगळे यंत्र देवघरामध्ये ठेवले आणि त्यानंतर देवी देवतांना स्नान घातले. त्यानंतर सगळ्या देवांना हळदी, कुंकू, अक्षदा, गंध, फूल वाहिले आणि मग बाहेर गॅलरीमध्ये एक तुळशी वृंदावन आहे, शिवलिंग आहे, त्यांचीसुद्धा मी रोज पूजा करते. तर त्यांचीसुद्धा पूजा केली आणि त्यांना हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण केल्या. तुळशीमध्ये एक शालिग्राम आहे, त्यांचीसुद्धा पूजा केली. छान असा दिवा लावून घेतला आणि सकाळी सकाळी असा दिवा लावल्यानंतर तुळशीजवळ खूप छान आणि प्रसन्न वाटतं. तर हे रोज मी करते. तुळशीची छानपैकी अशी पूजा झाली. त्यानंतर शिवलिंगाची पूजा झाली आणि मग आरती वगैरे केली, रांगोळी काढली, रांगोळीवरती हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण केल्या, आरती केली. नंतर गॅलरीमध्ये मला 1-2 झाडं लावायची होती, तर ते मी बघत होते. पण म्हटलं आता खूप उशीर झालेला आहे, कारण रोजची नित्यसेवासुद्धा करायची होती. तर फक्त कुंड्या बघून मी तशाच बाजूला ठेवल्या. तर आता संध्याकाळी बघते, सगळ्या कुंड्यांमध्ये झाडं जे आहे ते छोटे छोटे लावायचे होते, जेणेकरून त्यांची छानपैकी वाढ होईल. तर झाडं बघून मी परत तिथेच ठेवले आणि त्यानंतर मग माझी रोजची नित्यसेवा केली. तर सगळ्या घरामध्ये धूपदीप दाखवून घेतला. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. तर मग परत भेटूया एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.